काही वर्षांपूर्वी आपण पाहिलं की शिवसेना या पक्षाची दोन शकलं झाली होती. मात्र चाकण हे राज्यातलं असं पहिलं गाव आहे किंवा पहिलं शहर आहे की जिथं दोन्ही शिवसेना एकत्र येऊन नगर परिषदेची निवडणूक लढत आहेत. आणि याच अनुषंगाने शिवसेना या पक्षाचे पॅनल प्रमुख आणि नगरसेवक या पदासाठी नुकतेच निवड झालेले नितीन गोरे आज आपल्यासोबत आहेत. मला सांगा की शिवसेना या पक्षाची दोन शकलं झाली होती, पण आता राज्यातला हा पहिला प्रयोग आहे की दोन्ही शिवसेना पहिल्यांदा एकत्र लढतात ते चाकणमध्ये. कसा परिणाम होईल याचा स्थानिक पातळीवर? कसं आहे की खेड तालुक्याच्या शिवसेनेचा विचार जर आपण केला तर इतिहासामध्ये खेड तालुक्यामध्ये स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं पहिले शिवसेनेचे आमदार या ठिकाणी 2014 साली झाले. आणि सुरेशभाऊंनी शिवसेना पक्ष वाढवण्याचं, तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिवसैनिक कार्यकर्ते तयार केले. आणि आज आपण पाहतो की शिवसेना जरी दोन भागामध्ये विभागली असेल तरी सुरेशभाऊंचे विचार घेऊनच ते काम करतात. म्हणून आता नगर परिषदची, चाकण नगर परिषदेची निवडणूक आहे, त्यामध्ये सुरेशभाऊंच्या पत्नी आमच्या वहिनी श्रीमती मनीषाताई सुरेशभाऊ गोरे या नगराध्यक्षपदाच्या आमच्या शिवसेना पक्षाच्या, शिंदेसाहेबांच्या आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती त्या उमेदवार आहेत. म्हणून एक सुरेशभाऊंच्या प्रती एक भाऊंनी जे कार्यकर्ते घडवले त्याच कार्यकर्ते आता काही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये आहेत. त्याही कार्यकर्त्यांना भाऊंची आत्मीयता, भाऊंनी जे त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना जे सहकार्य केलं राजकारणामध्ये, त्याची उतराई म्हणून खऱ्या अर्थानं सहकार्याची भावना दाखवली. आपण पाहिलं असेल मागच्या काळामध्ये दुसऱ्या सेनेनेही आमच्या वहिनींना या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणून अशा प्रकारचं एक चांगलं वातावरण तालुक्यामध्ये आहे की कुठलाही राजकीय भेदभाव न ठेवता राजकीय समंजसपणा आपण या ठिकाणी चाकण नगर परिषदेमध्ये पाहिला असेल. म्हणून दोन्ही शिवसेना फक्त नगराध्यक्षपदासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. बाकी ठिकाणी नगरसेवकाच्या ह्याच्यात त्यांचे काही उमेदवार उभे आहेत, आमचेही उमेदवार उभे आहेत. त्यामुळे ही कुठल्याही प्रकारची युती नाही आहे. निश्चितच आता आपण पाहतोय की नगराध्यक्षपदासाठी आपण पाहतोय की 4 जण मैदानात आहेत. तर कशी होईल ही लढत? चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे असं अंदाज वर्तवला जातोय. तुम्हाला काय वाटतं? तसं पाहिलं तर इतर पक्षाचे उमेदवार कोण हे आम्हाला माहिती म्हणजे असो, त्यांच्यामध्ये त्यांनी पण काम केलं असेल. परंतु स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी गेली 25-30 वर्ष जे समाजामध्ये काम केलं आहे, राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकाचा जो विकास केला आहे, तो विकासाचा वसावारसा आम्ही सुरेशभाऊंच्या पश्चातही 5 वर्ष चालवत आलो. मी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा महामंडळाचा सदस्य म्हणून या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून चाकण शहर असेल किंवा आपला पुणे जिल्हा एकंदरीत असेल, नद्या नाल्या असेल किंवा ज्या कचऱ्याच्या समस्या असेल, या सर्वच्या समस्यांचं निराकरण करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी याच प्रश्नाकडे येतोय की आपण पाहतो की चाकण हे शहर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात, औद्योगिक क्षेत्र म्हणून उदयास आलं, मात्र स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आणि ज्या मूलभूत गोष्टी आहे, सोयीसुविधा, याच्यावर ताण आल्याचं आपण पाहतोय. त्याच्यामुळे मग जनतेशी जेव्हा संवाद साधला तेव्हा रहदारीची, ट्रॅफिकची जी समस्या आहे, जो चाकण चौक, दोन्ही आंबेडन चौक असेल, चाकणचं चौक असेल, इथं होणारे अपघात आहेत, या ज्या गोष्टी आहेत किंवा कचऱ्याची समस्या किंवा ह्या ज्या मूलभूत ज्या सगळ्या गोष्टी, पाण्याची सोय वगैरे, या तर याच्यावर ताण आल्याचं आपण पाहतोय. तुम्हाला काय वाटतं की चाकणच्या काय समस्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे उपाययोजना करणार आहात? खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं आपल्या चाकणचं जी मोठी समस्या जी आहे ती वाहतूक कोंडीची आहे. कारण मोठ्या प्रमाणावर MIDC इथे आहे, बाहेरचे बरेचसे स्थलांतरित नागरिक या ठिकाणी आहेत आणि वाहनंही, अवजड वाहनांचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात आहे. खाजगी वाहनांचं, कामगारांच्या बसेसचं प्रमाण जास्त आहे. हे करत असताना या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून जो पुणे नाशिक हायवेचं जे काम होणार होतं ते काम वेळेवर झालेलं नाही आहे. खऱ्या अर्थानं ते कामाचा पाठपुरावा आम्ही ते स्थानिक कार्यकर्ते अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत. आमच्याच या दालनामध्ये, ऑफिसमध्ये आम्ही अनेक बैठका घेतल्यात. प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आले होते. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे आणि ज्यावेळेस संवादातून किंवा बैठकीतून मार्ग नाही निघाला त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत. त्यामुळं वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी पुढच्या काळामध्ये समजा केंद्र शासनाच्या माध्यमातून तो रस्ता होईल तेव्हा होईल, परंतु नगरविकास खातं हे शिंदेसाहेबांकडे आहे. एकनाथजी शिंदेसाहेब चाकण नगर परिषदेच्या माध्यमातून
एकनाथजी शिंदे साहेबांकडनं आम्ही या ठिकाणी चाकणच्या हद्दीत जेवढा हायवे जातो त्याच्या साईडपट्ट्या सर्व्हिस रोड हे मोठं करण्याचं काम, त्याला निधी मिळवण्याचं काम आम्ही करणार आहोत. निदान काहीतरी त्याच्यामधून दिलासा मिळून वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. अशा प्रकारचं आमचं वाहतूक कोंडीसाठी काम राहणार आहे. त्याचप्रमाणे चाकणचं दुसरी समस्या जी आहे ती कचरा डेपो आपल्याला स्वतःचा आमच्या चाकण शहराचा नाही आहे. कचरा विघटन प्रकल्पासाठी आम्हाला जागा उपलब्ध नाही आहे. परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सदस्य म्हणून मी या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांकडे आणि आपले उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांकडे पाठपुरावा केला आणि माननीय कलेक्टर साहेब, पुणे जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याकडे पाठपुरावा करून आता मला सांगायला आनंद वाटतो की आता आपल्याला चाकण MIDCमध्ये जवळपास 8 एकरची जागा चाकण शहरासहित आजूबाजूची जी गावं आहेत त्यांच्या कचऱ्याच्या विघटनासाठी प्रकल्पासाठी आपल्याला त्या ठिकाणी जागा उपलब्ध झालेली आहे आणि एक क्लस्टर उभारून त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचं विघटन होईल. पुढच्या काळामध्ये हाही प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं. तिसरा प्रश्न आहे की चाकणजवळ एक भामा नदी आहे. आपल्या भागामध्ये प्रामुख्याने आमचे आता तुम्ही मतदार पाहिले असेल तर 33,000 काहीतरी मतदान आहेत. परंतु फ्लोटिंग पॉप्युलेशन MIDCमुळे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बरेचसे कामगार वर्ग आमच्या चाकणमध्ये राहिला आहे. त्यांचा सर्वांचा ताण पायाभूत व्यवस्था देताना आमच्या नगर परिषदेवर येतो आणि हे सर्व सांडपाणी त्यांचं जे आहे ते सांडपाणी ओढ्या नाल्याद्वारे या नद्यांमध्ये मिसळतं. नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असतं. पण त्यासाठीही मी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी एक विशेष स्पेशल फंड म्हणून आम्ही या ठिकाणी STP प्लांट त्या ठिकाणी नदी आणि ओढ्याच्यामध्ये उभारणार आहोत. त्यासाठी फंड्स आम्ही आता पुढच्या काळामध्ये आम्हाला उपलब्ध होणार आहे आणि तोपर्यंत जे ओढे नाले आमच्या नद्यांना मिळतात त्याच्यावरती आपण पाहतो की मागच्या आपण जुन्या काळामध्ये कर्दळीची रोपं वगैरे लावून आपण काही शास्त्रोक्त पद्धतीने ते कचऱ्याचं आपलं मैलाचं विघटन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ओढ्या नाल्यावरती सुशोभीकरण करून त्या जुन्या पद्धतीने त्या गाळाचं किंवा त्या मैलाचं निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अशा प्रकारची कामं आम्ही केलेली आहेत. तिसरी समस्या आहे की आपल्या भागामध्ये आता DPR होईन, पुढच्या काळामध्ये चाकण नगर परिषदेचा DPR होईल. परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून चाकण आळंदी जो रोड आहे त्या रस्त्याला आपलं वन विभागाची मोठी जागा आहे. त्या जागेमध्ये ज्ञानराई वन उद्यान या नावानं मोठं वन उद्यान होतं आहे. त्याच्यामध्ये पर्यावरण त्याचबरोबर आपल्या आरोग्यदायी ज्या आपल्या लोकांसाठी ज्या उद्यान पाहिजे त्या पद्धतीने एका बाजूला इंडस्ट्रीयल हब आणि एका बाजूला आपला आरोग्यासाठी जे आहे ते त्यासाठी वन उद्यान आपण उभं करतो. म्हणजे अशा प्रकारची कामं करत असताना खऱ्या अर्थानं मला समाधान वाटतं की स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि हाच आशीर्वाद घेऊन मी आणि आमच्या वहिनी श्रीमती मनीषाताई सुरेश भाऊ गोरे हे पुढच्या काळामध्ये काम करतील. अशा प्रकारचा आमचा मानस आहे. नक्कीच. आता मी काही एक रॅपिड फायर क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे की ज्याची तुम्हाला एका शब्दात एका वाक्यात उत्तर द्यायचे ते. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, चाकण पुढील सगळ्यात महत्त्वाच्या 3 प्रमुख समस्या. वाहतूक, कचरा आणि STP प्लांट. आता ह्या ज्या 3 समस्या तुम्ही सांगितल्या तर याच्यावर तुमचे काय प्रयत्न असतील, असे एका शब्दात तुमचे काय प्रकल्प असतील? वाहतूक कोंडीवर मी सांगितलं आहे, लवकरात लवकर आम्ही आमच्या पातळीवर निधी मिळून त्याचं लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न करू. शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही सुरळीत करण्याचा प्रयत्न करू. नंतर जे कचऱ्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या मी स्वतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सदस्य आहे. त्या माध्यमातून आपण MIDC चाकणमध्ये जागा उपलब्ध केलेली आहे. पुढच्या काळामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने त्याच्यावरती विघटन प्रकल्पासाठी आपल्याला ते करण्यासाठी जागा उपलब्ध होत आहे. त्यामुळे तो प्रश्न मार्गी लागेल.